श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 25 जून वार बुधवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील ज्येष्ठ दर्श अमावस्या। या दिवशी प्रत्येक आईने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलींवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून मुलांच्या आयुष्याचे कल्याण होईल, मुलांना सोन्यासारखे दिवस येतील, त्यांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपून जातील, मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही, अभ्यासात व्यापारात व्यवसायात नोकरीत शेतीत पाहिजे तशी प्रगती होईल। असा हा प्रभावी उपाय आपल्याला या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला म्हणजेच 25 जून वार बुधवार या दिवशी करायचा आहे। हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्या म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्येच त्या शब्दाचा अर्थ दडलेला आपल्याला दिसून येतो। ज्येष्ठ म्हणजे काय तर सर्वात मोठा, म्हणजेच काही अमावस्या जी आहे ती सर्वात मोठी अमावस्या मानली जाते, कारण या अमावस्येनंतरच जे काही पवित्र सण असतात, पवित्र महिने असतात तर ते सुरू होतात। त्यामध्ये ज्येष्ठ अमावस्या संपली की लगेच पवित्र असा आषाढ महिना चालू होतो, त्यानंतर श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक यासारखे सर्व पवित्र महिने या ज्येष्ठ अमावस्येनंतरच सुरू होत असतात। त्यामुळे या ज्येष्ठ अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी तुम्ही केलेल्या उपायाचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं। आता ही ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती 24 जून वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे आणि 25 जून वार बुधवार या दिवशी 4 वाजता दुपारी संपणार आहे। त्यामुळे उदया तिथीनुसार अमावस्या ही बुधवारी साजरी केली जाणार आहे। अमावस्या तिथीला स्नानाला दानाला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर या दिवशी पिंडदान, पूर्वजांसाठी अन्न आणि तर्पण सुद्धा केले जातात। अमावस्या तिथीला जर आपण आपल्या पूर्वजांची सेवा उपासना केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास देखील दूर होतात आणि पितृदोषापासून मुक्तता आपल्याला मिळत असते। त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते देखील केले जातात। तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी अजून काही छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करायचे आहे। अगदी साधे आहे, ते देखील तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा ही आवर्जून करावी। तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे जाऊन तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर घरातील कर्त्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तर त्यावरती तुम्हाला ते म्हणजेच आपल्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे, जेणेकरून वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही। त्याचबरोबर कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती तुम्हाला 7 कापूरच्या वड्या जाळायच्या आहेत। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करत करत हे जे 3 ते 4 उपाय आहेत ते तुम्ही करून बघा। त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे विहीर तलाव असेल तर तिथे तुम्हाला माशांना पिठाचे गोळे किंवा मग तुम्हाला जे पनीर असतात पनीरचे छोटे छोटे गोळे तुम्हाला करून ते खायला घालायचे आहे, जेणेकरून आपल्याकडे धनप्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्ती संबंधीचे सर्व मार्ग आपले मोकळे होतील। तर हे छोटे छोटे उपाय करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा बघायला मिळेल। त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या नावाने तुम्हाला दिवा सुद्धा या दिवशी लावायचा असतो, तर नक्की साधे उपाय करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। त्यानंतर आता हा उपाय कसा करायचा आहे ते बघा। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता, काहीच अडचण नाहीये, वयाची कोणतीही मर्यादा नाहीये। जर बघा काय होतं, मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातील जे लक्ष आहे तर ते विचलित होत असतं। त्याचबरोबर घरामध्ये जे आहे तर ते खूप भांडण करत असतात, घरामध्ये अनेक
प्रकारच्या वाईट शक्ती जर जाणवत असेल तर त्याचे परिणाम हे त्यांच्या जीवनावरती होत असतात. कुठेतरी ग्रहदोष, वास्तुदोषाचा परिणाम सुद्धा त्यांच्या जीवनावरती होत असतो. त्यांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि अभ्यास केला तर जर परीक्षेसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेला असेल तर ते सर्व ते विसरून जात असतात. नोकरीसाठी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, बाहेर शिक्षणासाठी जातात, पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. लग्न जमलेलं असेल तर लग्नामध्ये अनेक अडचणी येतात किंवा लग्न जमत नाही, सांसारिक अडचणी असतात, मुलांच्या अडचणी असतात. अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यासाठी आपल्याला प्रत्येक आईने किंवा वडिलांनी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. फक्त उपाय करत असताना भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. नंतर एखाद्या कोणत्याही अमावस्येला तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्ही कोणत्याही अमावस्येला करू शकता. जर तुम्हाला ह्या अमावस्येला जमला नाही तर तुम्ही आषाढ करा, श्रावण करा, कोणत्याही अमावस्येला, कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक उतारा तयार करायचा आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, ते तुम्हाला शिजवायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात तयार करून घ्यायचा आहे. आता हा भात जो आहे तर तो मीठ टाकायचं नाही यामध्ये, अळणी भात जो असतो तर तो तुम्हाला शिजवायचा आहे. त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट प्लेटमध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे. त्या भातावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते किंवा धूप लावतो त्याची रक्षा असते तर ती त्यावरती थोडीशी टाकायची आहे. त्यावरती 1 लिंबू ठेवायचा आहे, 5 लवंगा ठेवायच्या आहेत, एक छोटासा आपल्याकडे चपाती असेल, भाकरी असेल तर त्याचा तुकडा जो असतो तो ठेवायचा आहे आणि आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला हा उतारा तुमच्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस उतरवायचा आहे. उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल, घरातल्यांची, बाहेरच्यांची, आलेल्यांची, गेल्यांची, सर्वांची निगूर जाऊ दे, त्याचबरोबर मुलांची प्रगती होऊ दे असा भाव मनामध्ये ठेवायचा आणि हा उतारा घराच्या बाहेर घेऊन यायचा. उतारा केल्यानंतर, उपाय केल्यानंतर मनामध्ये किंतु परंतु हा चुकून येऊन देऊ नका. त्यानंतर उतारा आपल्या टेरेसवरती, पत्र्यावरती, बाल्कनीमध्ये, जिथे कुठे व्यवस्थित जागा तुम्हाला भेटत असेल, एखाद्या झाडाखाली, तर तिथे हा उतारा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. जेणेकरून पशु पक्षी प्राणी येतील आणि हा उतारा खातील आणि त्याचबरोबर मुलांचे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील. तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे, तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल. मुलांचे सर्व दोष दूर होतील, मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल, अभ्यासात यश, व्यापारात आणि नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होईल. असा हा उपाय आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.